शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावातील माध्यमिक शाळेतील एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे। हे कृत्य करणारा शिक्षक अजित दिवटे त्याच्यावर पोक्सो अंतर्गत कुरुंदवाड पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे। मात्र आरोपी अजून पोलिसांना सापडत नसल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे। 23 जून रोजी वाढदिवसानिमित्त चॉकलेट देण्यासाठी आलेल्या त्या विद्यार्थिनीशी अजित याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले। मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर तिच्या आईने पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र दखल घेतली गेली नाही। पीडित विद्यार्थिनीचे कुटुंब हे राधानगरी तालुक्यातील कळमवाड येथील धरणग्रस्त आहे। त्यामुळे पालकमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातले। त्यामुळे विनयभंगाच्या 28 दिवसानंतर कुरुंदवाड पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे। मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक कायदेशीर बाबी पाळल्या गेल्या नाहीत असे कायदेतज्ञांचे मत आहे। जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा पोस्को कायदा अंतर्गत कलम 21 नुसार शाळा प्रशासन आणि मुख्याध्यापक यांची चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि अजूनही ती चौकशी पूर्ण झाली नाहीये असं निदर्शनास येतंय। दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा ही घटना घडते तेव्हा पीडितेला आणि पीडितेच्या कुटुंबाला धीर देण्यासाठी एक निर्भय पथक जाणं गरजेचं आहे। परंतु ह्या ठिकाणी पीडितेला किंवा पीडितेच्या घरी कोणीही अद्याप गेलेलं नाही। यामध्ये पोलीस प्रशासनाचा ढिसाळ कारभार आपल्या समोर दिसतो। त्याचप्रमाणे ही घटना घडली, त्या घटनेसाठी महिला अधिकारी नेमणं गरजेचं आहे। या घटनेमध्ये जबाब नोंदवताना, गुन्हा दाखल करताना महिला अधिकारी नसून पुरुष अधिकारी या सर्व गोष्टी करतात। त्यामुळे या संबंधित घटनेमध्ये या नराधमाला कुठेतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न आहे का, हा एक प्रश्नचिन्ह आपल्या समोर उभा राहतोय। पोक्सोचा गुन्हा दाखल होताच अजित पसार झाला आहे। गुन्हा दाखल होऊन 5 दिवस उलटले तरी तो अजून सापडला नाही। अजित हा तालुक्यातील एका राजकीय नेत्याचा समर्थक असल्यामुळे कदाचित तो पोलिसांना सापडत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे। विशेष म्हणजे अजितचे बरेच नातेवाईक शिक्षकी पेशात आहेत। काल हेरवाड ग्रामपंचायत कार्यालयात या विषयावर बैठक झाली। ग्रामस्थांनी आरोपी शिक्षक अजित आणि शिक्षण संस्था चालकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उद्या सोमवारी गाव बंद ठेवून आंदोलनाचा इशारा दिला आहे। या घटनेचा हेरवाड ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर निषेध आणि सर्वानुमते असं सांगितलेलं आहे की शाळा ही सोमवारी बंद ठेवायचे। त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंटला जे झालं यावर निवेदन सादर करायचंय। निवेदन ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थ त्या कुटुंबाच्या बाजूने आहेत असं या ठिकाणी आजच्या या मीटिंगला ठरलेलं आहे। त्याच पद्धतीनं या घटनेमध्ये काही शिक्षक पैसे घेऊन मिटवा ह्या भूमिकेतनं जे बाधित कुटुंब आहे त्यांच्या घरी गेलेले आहेत, तर पैसे घेऊन मिटवा असं म्हणून जे शिक्षक सहआरोपी त्यांना करायचा निर्णय झालेला आहे। सहआरोपी करा। हा, त्याच्यानंतर मोर्चा देखील सोमवारी काढण्याचा निर्णय झालाय। सल्लागार समिती गावची त्या शाळेवर असेल, ती नेमा असं संस्थेला गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे। त्याच पद्धतीनं प्रत्येक वर्गामध्ये CCTV तातडीनं बसवा ही देखील मागणी आहे। आणि जी कमिटी असेल त्याच्यामध्ये पदसिद्ध सरपंच हे त्या कमिटीचे मेंबर म्हणून तुम्ही घ्या असं सर्वानुमते या ठिकाणी ठरलेलं आहे। पीडित विद्यार्थिनी ही धरणग्रस्त आहे, तर अजित हा एका प्रस्थापित शिक्षण संस्थेत कार्यरत आहे। एकीकडे अजितवर शाळा व्यवस्थापनाने कारवाई करणे आवश्यक होते, मात्र तसे घडत नाही, तर दुसरीकडे पोलीस त्याला पकडत नाहीत। त्यामुळे प्रकरण दडपण्याची चिन्हे दिसत आहेत। VPNसाठी कुरुंदवाडहून उमेश माळगे।